हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा आणि घेतलेलं आहे मॉर्निंग ड्रिंक आणि इथं घेतलेलं आहे मी लिंबू, गरम पाणी आणि त्याच्यामध्ये आपलं घरगुती हनी जे आहे, जे गावाकडे भेटतं शेतात वगैरे झाडांवरती, तर ते आम्ही इथं आणलेलं आहे. तर संपायला लागलेलं आहे, थोडंसंच राहिले कारण श्रीला पण चारते मी. आणि त्याच्या खाऊमध्ये जे बनवते ना, गोड वगैरे काय बनवलं त्यामध्ये मी साखर किंवा गूळ न टाकता मी हनीच टाकत असते. खरंच खूप छान लागतो मध वगैरे टाकून. आणि सकाळच्याला गरम पाणी पण घेतो आम्ही. असं तुम्ही पण नक्की ट्राय करा. मम्मा 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 नाही म्हणायचं. पॅ 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 पॅ. तर इथं चाललेलं आहे माझी मस्त अशी एक रेसिपी बनवायची तयारी, उंबर हंडी. त्यासाठी मी इथं वाटण वाटण्यासाठी काढून घेतलेलं आहे. कांदा वगैरे भाजून खोबरं ते, आणि आता ते मिक्सर हंडी बनवण्यासाठी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. हे मी बनवलेलं आहे. आतला मसाला मध्ये टाकायचा आहे, म्हणजे त्याच्यानंतर उंबर हंडी बनवायची, ते मोदक बनवणार त्याच्यामध्ये. आणि जे आहे पाणी टाकून बारीक डो करायचा आहे. इथं मी घेतलेलं लाल तिखट, मीठ, जिरी आणि ओवा टाकला. आणि हे बरोबर इथं मी कसुरी मेथी घेतली आणि बेसन वगैरे. आता हे मळून घेत आहे मी. तो पण आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला मोदक बनवायचे त्याचे एकदम छोटे छोटे. आता इथे बनवणार आहे थोडं थोडं आपल्याला पीठ घेऊन. अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. हातानेच आपल्याला हे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने सगळे उंबर हंडीचं बनवून घेतलेलं आहे. आणि आता मी इथे आणि घरगुती लाल तिखट आहे ते टाकून घेणार आहे. गरम करायला 2 चम्मच तेल टाकलं आणि पहिल्यांदा लाल तिखट टाकलं. नंतर आपल्याला जे किंवा मसाला बारीक केलेला जो मसाला होता ते घेतलेला आहे. तेलामध्ये टाकून घेतात. तिखट टाकून तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. तर इथं घरचेच मसाले आहेत आणि तसं मी गरम पाणी पण टाकून घेतलंय. ह्याला गरम पाणी हलवून घ्यायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढं आपण टाकून घेत आहे. चांगली खळखळ एकदम. आणि आता चांगली उकळी फुटून देऊयात आपण. आपल्याला लागेल तेवढं आपण घट्ट किंवा पातळ करू शकतो. आता इथं माझं बाकीचे पण मी करून घेणार आहे. तोपर्यंत गॅसवरती उकळी फुटत आहे त्या भाजीला. तोपर्यंत ते पाहता बाकीचे सगळे मोदक करायचे. मध्ये मध्ये श्रीचं पण येणं जाणं चालूच आहे. आणि सईंशी बसले दोघी पण TV बघत. आणि चाललंय माझं इथं आपलं स्वयंपाक करत करत व्हिडिओ बनवायचं काम थोडंफार आपल्याला. कारण व्हिडिओ व्यवस्थित बनवता येत नाहीत काही नाही, तर व्हिडिओ तर एकतर बनवता येतो किंवा हे. त्याच्यामुळे मी साईडला थोडा कॅमेरा ठेवलेला आहे. आणि इथं चाललेलं बघा बऱ्यापैकी आता झालेले आहेत माझे मोदक पण रेडी सगळे. आणि इथं मस्त भाजी पण झालेली आहे आपली. तर त्याच्यामध्ये आता हे मोदक टाकून द्यायचे आहे आपल्याला. उकळलेली आहे भाजी पण. भाजीमध्ये मोदक टाकल्यानंतर त्यानंतर थोड्या वेळाने घट्ट होते. तर पाहू शकता भाजी पण मस्त घट्ट झालेली आहे आणि रेडी झाली एकदम ही भाजी छान अशी. आता भाकरी बनवते झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर इथे पाहता सही तर चालत असतं TV वगैरे बघायचं का. जेवण वगैरे झाल्यानंतर चाललं तर मी बाहेर राऊंड मारायला. आणि त्याचबरोबर दूध पण आणायचं होतं. करता हूँ मैं करके बताता हूँ। मोबाइल नंबर कौन सा डालना? अकल पकडते लई. श्री उलट नाही, श्री सरळ जायचंय. त्याला तिकडं चालवा ना जराशी. तो अडचणीत जातो अडचणीत. ते रिवर्सच आहे त्याची गाडी. गाड्याला आवडते, गाड्यांकडे जातो तो. चल लवकर. गाडी आपली तिरपीत जाते. येस बेटा. 1 2 3 4.
तर इथं पहा गावाकडून मागवलं होतं थोडाफार भाजीपाला आणि भाजीपाल्यामध्ये काय काय पाठवलं आहे. तर यावेळेस पप्पांनी दिलेला आहे, कारण नानी कुठेतरी बाहेर गेले तर देवाला. तर कोणीतरी ह्यांचे फ्रेंड आहेत ते गावाकडून येणार होते, तर त्यांनी कॉल केला होता की आम्ही येणार आहोत, काही सामान वगैरे आणायचं आहे का. तर मी थोडंसं भाकरीचं पीठ वगैरे मागवलेलं. पप्पांनी पपई वगैरे दिली, तर पपई घरी येऊस्तोपर्यंत एकदम पिकलेली होती आणि ती साईडला काढून घेतली मी. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता लिंब वगैरे, आणखी बरंच काही सामान पाठवलं आहे. पप्पांनी पप्पा म्हणजे माझे सासरे त्यांनी पाठवलेलं आहे. तिथे चाललं होतं शई आणि शेजूचं काढायचं काम. तर म्हणले मम्मा आम्ही काढतो, तर चाललेलं आहे. आणि श्रीने बघा इथं बोट कसं घालून त्याला बूळ पाडलेलं आहे. 2 मिनटं आमचं कामात इकडे तिकडे लक्ष, तरी पण चालूच आहे त्याचं, ते घ्यायचं त्याला खायचं आहे. तर आणि नंतर आम्ही थोड्या वेळाने ती पपईता पण कट केलेली आहे आणि श्रीचं चाललेलं आहे. तर भाजी दिली ती शेपूची भाजी, चुक्याची भाजी आणि अजून बरंच काय काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर कुणाचं काय असो नसो, आमच्या श्रीची मध्ये लुडबुड असते, त्याच्या कामाचा असो किंवा नसो. तर इथं लिंब आणलेले आहेत बघा. आणि सेजू पण दाखवत होती. आणि तेव्हा औषध लिंब वगैरे आणलेले आणि भाजी वगैरे आता निसरून काढावं लागेल. आणि कोथिंबीर पण खूप सारी कोथिंबीर दिली, आता त्याच्या मी वड्या वगैरे बनवणार आहे कोथिंबीरीच्या. तर पाहू शकता इथं पपईचा आम्ही कट केली, पण ती खूप जास्त असं गाडीमध्ये आणल्यामुळं खूप अशी ही झाली, पिकलेली होती जास्त, त्याच्यामुळे दुसरी जी होती ती छान होती. ती तशीच केली. पहिली मी हे पपईतामधील सगळ्या बी वगैरे काढून घेतलेल्या. त्याचा ज्यूस बनवायचा आहे त्याच्यामुळे. तर पाहू शकता लिंब, भोपळा आणि हे घरचे पेरू आहेत. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, आमच्या रानात पेरूची झाडं वगैरे आहेत आणि कांदे दिलेले आहेत. मागच्या वेळेस मी भरपूर कांदे आणले होते, तरी पण त्यांनी आता दिलेले आहेत, कारण कांदे ना खूप खराब निघतात त्याच्यामुळे. आणि तर मी मस्त आता ज्यूस बनवला आहे आणि सगळ्यांना ज्यूस तर आवडतोच. तर कारण खायासारखी नव्हती ती, पूर्ण त्याचं हे झालं होतं. तर मी मस्त इथं ज्यूस बनवला आहे. आणि पपई थोडी जास्त गोड नसल्यामुळे थोडी साखर टाकलेली आणि मस्त आता रेडी झालेला आहे. आणि दिसतोय पण खूपच छान, कलर तर एकदम भारी, कारण हे काही घरगुती होतं ते. तर ह्यांनी मध्येच ते म्हणले एकदम प्लेन नको, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं, त्याच्यावरती घरात टुटी फुटी होती त्याच्यामुळे ती त्याच्यात टाकली आणि मस्त ज्यूस रेडी केला. आणि हे 2 आमच्या घरातले असे आहेत, सई आणि तिचे शेजू आणि तिचे पप्पा. दोघांना असं चटर खायला खूप आवडतं. आणि सईला आणि मला फक्त आणि फक्त भाकर किंवा काही असं असेल तरच आवडतं. आम्हाला नाही असलं चटर जास्त आवडत. शेजू आमचे दिवसभर म्हणलं तर चटर राहू शकते. लय ड्रामेबाज आहे, एक नंबर.